चाय घेऊन राहिले का बाबा? हा, तू कसं काय आला रे अचानक? हे तर काही केलं तू ना. अचानकच आला बा, सांगलं नाही सवरलं नाही. हं, काय सांगा लागते त्यात? आलो आता, आठवण आली तुमची दोघांची, आलो मग. आई कुठे आहे? आई कुठे आहे? आजच तिनं मला चहा दिला आणि बस वावरात गेली. बस सध्याच, बस तू याच्या पहिले 5 मिनिटं. हो का? हे पा, पण मला काहीतरी गडबडच वाटू राहिली का? तू असा अचानक कस काय आला, म्हणजे काहून आला तू? नाही तर नाही, आम्ही तुला बोलावतो तर तू म्हणतो सुट्टी नाही भेटत अन् देत नाही. तू मॅनेजर कोणता देत नाही म्हणते सुट्टी, आणि तू आता कस काय आला मग अचानक? आता काही नाही काही नाही. आईली उद्या तुम्ही पहिले घरी, आईली उद्या, मग सांगतो मी दोघाईले बी. म्हणजे असं काय पप्पा, दोघाईले सांगतो तर? हा कोण म्हणता आहे तो? तर बाय आली तुम्ही माय. हाऊ आई, मी जा. आली का तू वावरातून? हा, अशी चक्कर मारायला गेलती. तू कस काय आला ते सांग पहिले मला अचानक. मला आठवण आली तुमच्या दोघांची म्हणून आलो. हे काय, मग सकाळून पासून मी यायला म्हटलं बी, मग सकाळून पासून असं वाटते की मला तुझीच आठवण येत जाय, असं वाटते मला भेटा म्हणून. पाय तू आला. आता तुला फोन लावणार होती म्हटलं संध्याकाळी, म्हटलं हा येते ड्युटीहून, मग फोन लाव म्हटलं. नाही कंपनीत काम असते, मंदा मंदात फोन काही करत नाही. मग म्हटलं तू चाल बाबा, जाऊ दे बरा आला. अरे पण तू आला काहून हे तर विचारशील. मी मगापासून विचारू राहिलो तुला, अचानक याचं कारण काय आहे? सुट्टी भेटली कस काय आले? नाही तर नाही आपण बोलावतो येते का हा? आज कस काय आला मग ती विचार ना त्याला तू. काय नाही तुमचं, निरा आला लेकरून बसू द्या आणि जरासं पण काय आला आला तर भेटीला सांगलं ना त्याने की आठवण आली म्हणून आला. हे पाय, भेटीला येईल नाही तो, काही दुसरं कारण आहे. कर बाबू सांग, काहून आला तू अचानक? काय झालं? काही पैसे गिशेचं काही वांदा आला काय? भाडं गिडं काही आहे काय? की नोकरीचं काही आहे? काय बाबू, काही झालं? काय कारण आहे म्हणजे? तू असा अचानक कामच्या भेटीला झालाय की काही कारण आहे? मी ना जॉब सोडला, आता करत नाही मी तो जॉब. अर्ज दिला मी ना, झाला तो पास. आता डबल जायचं काम नाही. आता तोंडबायची गरज नाही त्याचं. काऊन रे बाबू, काऊन केलं तुम्ही असं? तुला माहिती आहे ना त्या पगाराची आपल्याला गरज आहे बाबू. काही काही डोकसं चालते की तू? जॉब सोडून आला असाच, उठलं की चालला आहे ना? काय म्हणजे कसा सोडला? कस का तू काहून सोडला? काय कारण आहे? एवढं मोठं काय झालं की तू जॉब सोडला? हो, तुम्हाला काय सांगू, तरी माझं सगळं मानसिक एवढा तणाव होता की मला माझ्यानं राहायला नाही गेलं. तरी आमचा बॉस, ते साहेब लोक एवढं टेन्शन देतात की असं वाटते की चाललं जा घरी वापस. पण जॉब सोडला तर का मी रिकामा नाही बसून राहणार आहो ना. मी एवढी वावरातले कामं करणार आहो. वावरातले कामं तुला माहिती आहे किती कठीण असते वावरातले कामं? करेल का कधी आयुष्यात? आम्ही तुला करायचं काम पडू दिलं काय? तुला एवढं शिकवलं कासाठी आम्ही? पुढे चालून वावरात तुला काम नाही करायला लागलं पाहिजे म्हणून म्हणून तुला एवढं पाठवलं, एवढा पैसा लावला, आणि तू आता ऐन टायमाले जा, गरज आहे पैशाची, त्या तू तिकडे ते सोडून आला तू जॉब. आता वावरात तुला माहिती आहे का काही वावरात किती कष्ट करावं लागतात? तर तरी भेटत नाही म्हटलं मोबदला कष्ट करून. वरून निसर्ग हा असा करते, शेतकऱ्याचं काही खरं नाही बाबू. म्हणून आम्ही तुला म्हणतो, नोकरी नको सोडू, तू जाय डबल वापस. दुसरी पाहायला लागलं तर आता. शेती काही सगळ्याच्या बसची गोष्ट नाही ना, शेतकऱ्याच्या हालात बघूलय. मला सगळं माहित आहे बाबा, पण मी हे कधी पुरलं माझ्यासाठी बाबा. ते तिकडचं नाही बाबा. ते लोक लय डोक्याला ताण देतात, आणि असं एक एक दिवस असं तीळ तीळ मेल्यापेक्षा मी अठी कष्ट करीन, सुखाची चटणी भाकर खाईन, तसा राहीन, पण मी जात नाही तरी वापस. बरं जाऊ दे बाबा, आता तू आला ना, जाऊ दे. तू राहतो ना ठीक, जाऊ दे. आम्हाला तेवढा असा. हे पाय, मग पहिलेच सांगून देऊ राहिल तुले, कष्ट करायची जर धमक असेल तच शेती करायची. हा, नाही तर मग म्हणशील माझ्यानं होऊन नाही राहिलं बाबा, माझ्यानं हे नाही ते नाही. ते मी ऐकणार नाही. अर्ध्या रात्री उठू उठू जा लागते म्हटलं, भस्कन पाणी येते, कधी बी पाणी पडते. काही कुटारच झाकायला जावं लागते, तर काही बाहेर असते ते झाकायला जावं लागते. तुला माहीतच नाही कसं आहे बाबू अठी. तर हे सगळं जर होईन तुझ्यानं तरच तू याच्यात उतर, नाही तर आताही तुला टाईम आहे, तू वापस जाय. बाबा, मी तुम्हाला शब्द देतो म्हटलं, मी अठी तुमच्या दोघांची सेवा बी करतो आणि वावराचंही सगळं पाहतो. तुम्हाला काहीच नाही, या वयात तुम्हाला कामही करायचं काम नाही काही वावरातलं. मी सगळं पाहून घेतो आणि कष्टही करतो. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. बरं, मग आता तुझ्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही असं मी समजतो. ठीक आहे, पाय मग तू आता तुझ्या हातात सोपवलं मी समजून चालायचपासून. हा, जाऊ दे बाई, आम्हाला लेकरू आता मस्त आपला चोर राहील. तसे माझी जीवन लागे. बरं झालं, जाऊ दे. बरं झालं सोडली. काय काम नाही आपल्याला त्या नोकरीचं. एवढं वावर आहे आपल्याजवळ. हे वावर कोण पाहिजे ना? जाऊ दे. बरं झालं बाबू आला तू. प्रत्येक घास घेताना रोज आठवण आहे मला. जेवताना जेवायला बसली की मायवंताला हे आवडते, मायवंताला ते भाजी आवडते, मायवंता आता काय खात अशी.
असं वाटते मला आता माझ्या हातचं करून खाऊ घाली ना बाई मी माझ्या लेकराले. हा बाप्पा चला, अंताच्या निमित्तानं आम्हालाही भेटीन चांगलं चुंगलं खायला. नाही का रे अंता? हो मग काय तर, मग याई आहे रे. नाही तुम्हाला तुम्ही खाऊच नाही घालत काही चांगलं, म्हणजे काही बोलता. हे सगळे ऐकू नको रे बाबू तू.